नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऍपल कंपनीचा सहसंस्थापक स्टीव्ह वॉझनियाकने खुलासा केला आहे की त्याने सोशल मीडिया वापर बंद केला आहे. सोशल मीडिया सारखं आता कुठल्याच प्रकारचे व्यसन नको असंही तो म्हणाला. ऍपल कंपनीचे सीईओ टिम कुक सुद्धा हेच सांगतायत. स्टीव्ह जॉब्सने आपल्या मुलांना कधीच आयपॅड वापरू दिला नाही. ज्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम, ऍपल आणि एआय बनवलं ती माणसं आज कोल्ड टर्की म्हणजे सोशल मीडियाचा वापर हळूहळू कमी करण्यापेक्षा तात्काळ पूर्णपणे वापर बंद करतायत. असं काय गुपित आहे की जे आपल्याला सांगतायत की आपण सोशल मीडिया वापरला नाही तर जगाच्या मागे पडू? मग असं काय आहे ज्यामुळे टेक्नॉलॉजिस्ट, बिझनेसमन, फिलंथ्रॉपिस्ट, एकंदरीतच काय एलिट क्लासमधील बरीच मातब्बर मंडळी सोशल मीडिया वापरत नाहीत? याचीच पोलखोल आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. जागतिक दर्जाचे मातब्बर मंडळी सोशल मीडियाचा वापर करत नाहीयेत. एवढंच काय तर मोबाईल सुद्धा फार कमी वापरतात. तर याची 8 प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण आहे डोपामाइन लूप. डोपामाइन म्हणजे आपल्या शरीरातलं एक असं रसायन, जेव्हा आपल्याला फील गुड वाटतं ना तेव्हा ते स्रवतं. त्यामुळे एखादी गोष्ट ज्याने आपल्याला चांगलं वाटलं की आपण ती पुन्हा पुन्हा आपल्याला ते हवं असं वाटतं. बघा, जेव्हा आपण मोबाईल वापरत नसतो, अचानक नोटिफिकेशन येतं, तेव्हा आपण खुश होतो आणि लगेच मोबाईल बघतो. फेसबुकच्या लाईक बटन बनवणाऱ्या जस्टिन रोझेनस्टाईनने मान्य केले की हे बटन केवळ तुम्हाला नशा लावण्यासाठी बनवले. प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्या मेंदूत डोपामाइन नावाचं केमिकल सोडतं आणि ज्याची तुम्हाला सिगरेट सारखी नशा लागते. आणि मला खात्री आहे की हे सर्वांनी नोटीस केले. पण हे नक्की कशामुळे होतं? तर हे डोपामाइनच्या विळख्यात आपण सापडतो म्हणून हे होतं. दुसरं कारण आहे स्लॉट मशीन अल्गोरिदम. तुम्ही जेव्हा फेसबुक किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करता तेव्हा ते स्लॉट मशीन सारखं काम करतं. पुढच्या वेळी काय रंजक पाहायला मिळेल ही ओढ तुम्हाला तासनतास अडकून ठेवते. तिसरं कारण आहे डेटा हार्वेस्टिंग. तुम्ही जेव्हा फ्री ऍप वापरता तेव्हा तुम्ही ग्राहक नसता, तर तुम्ही स्वतःच एक प्रोडक्ट असता. तुमची प्रत्येक हालचाल, तुमची आवड निवड ही विकली जात असते. तुम्हाला अनुभव आलाच असेल. तुम्ही नुसतं बोललं नाही की तुम्हाला कपड्याच्या, घड्याळाच्या, चपलांच्या जाहिराती सगळीकडे दिसायला लागतात. आणि हेच ते डेटा हार्वेस्टिंग. साहजिक आहे, या जगात काय फुकट मिळतं नाही का? चौथं कारण आहे अटेन्शन इकॉनॉमी. या कंपन्यांचं मुख्य उद्दिष्ट तुमचं लक्ष विकणं आहे. तुमचं लक्ष जितका वेळ स्क्रीनवर असेल तितका त्यांचा नफा वाढतो. तुम्हाला आठवत असेलच, नेटफ्लिक्सने मागे सांगितलेलं की आमची खरी कॉम्पिटिशन ही वेळेशी आहे. जेव्हा आपण डोळे फोडून फोमोच्या नादात 2-3 रात्री जागून एखादी सिरीज पाहता तेव्हा अशा कंपन्यांचा फायदा होतो. आणि तुम्हाला काय मिळतं? तर तुमचं लक्षच आजच्या जगातील सर्वात महागडं तेल आहे. पाचवं कारण आहे इन्फायनाइट स्क्रोल. एजा रस्किनने हे फीचर बनवलं जेणेकरून मजकूर कधीच संपू नये, मेंदूला थांबा म्हणायची संधीच मिळू नये, ही यामागची खरी चाल. तुम्हाला हे अनुभव आलाच असेल. आत्ता मोबाईल हातात घेतला तर तास 2 तास कुठे गेले कळतच नाही. डूम स्क्रोलिंगचाच हा एक प्रकार आहे. सहावं कारण आहे एआय इफेक्ट. एआयचा छुपा प्रभाव. तुम्ही एआयशी गप्पा मारल्या असतीलच, तुम्हाला जाणवलं असेलच एआय इतका हुशार आहे, त्याला बरोबर कळतं तुमच्याशी कसं, केव्हा, काय बोलायचं. जरी तुम्ही त्याच्याशी बोलत नसला तरी सोशल मीडियाचे एआय बेस्ड अल्गोरिदम इतक्या प्रभावीपणे काम करतात की तो तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो. तुम्ही कधी दुःखी आहात, कधी तुम्हाला चांगलं वाटतंय, तर ती चांगली जेव्हा वेळ असते की नाही तेव्हा तो तुम्हाला जाहिरात दाखवतो आणि मग तुम्ही तेव्हा खरेदी कराल हे एआय ला अचूक कळतं. सातवं कारण आहे सोशल कंपॅरिझन आणि डिप्रेशन. मला खात्री आहे की अशाच एका रविवारी तुम्ही निवांत बसले आहात, चुकून मोबाईल घेतला, इन्स्टा ओपन केलं तर तिथे दोस्त लोक फॅन्सी रेस्टॉरंट्स मध्ये खातायत, कुणी बीचवर, कुणी पहाडो में, कुणी हिमालयात, तर कुणी परदेशात, कुणी बाईक राईड करतंय, तर अजून काही. किंवा करिअर रिलेटेड ऍप ओपन केलं तर कोणाला प्रमोशन भेटलंय, कुणी परदेशात काम करतंय, तर अजून काही. हे पाहून आपण आपसुकच आपल्या आयुष्याची तुलना इतरांशी करतो आणि आपण काहीच नाही असा न्यूनगंड आपल्यात निर्माण होतो. लोकांचं लॅविश लाईफस्टाईल बघून त्यांच्याशी स्वतःची तुलना करून लो सेल्फ इस्टीम, लो कॉन्फिडन्स आणि मग डिप्रेशन मध्ये जाण्याचा धोका वाढतो. हा सोशल मीडिया जलसी, कंपॅरिझन, फोमो, हेट यासारख्या निगेटिव्ह भावनांच्या बेसिसवर बनवलं गेले. हे मुद्दाम केले जात आहे कारण तुम्ही अजून वेळ यावर घालवावा. आणि शेवटचं 8वं कारण आहे मेंदूची पुनर्रचना, रिवायरिंग ऑफ ब्रेन. तुम्हाला आठवतंय लास्ट टाइम तुम्ही केव्हा 10 मिनिटं बसून काही वाचलंय? कारण 10 सेकंदाच्या जाळ्यात आपण फार अडकलेलो आहोत. या रील्समुळे आपल्या अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय, तुमची एकाग्रता नष्ट होतीये, डीप वर्क करण्याची क्षमता तुम्ही गमावत आहात. हे या टेक गुरूंच्या लक्षात आलंय.
तर मित्रांनो, सध्या आपण या अशा डिजिटल जेलमध्ये मुक्त वावरत आहोत असं आपल्यालाच वाटतंय. जिथे आपण विचार करण्याची क्षमताच गमावतोय, तिथे स्वातंत्र्य कसं मिळेल? पण काही सगळं चित्र वाईट नाही बरं का. पण मराठीत एक म्हण आहे, अति तिथे माती. एखाद्या गोष्टीतला तारतम्य भाव सुटला की त्या गोष्टीच्या उपयोगितेला काही अर्थ उरत नाही. याची जाणीव आपण मोबाईल वापरताना, सोशल मीडिया वापरताना ठेवलीच पाहिजे. आणि आम्हाला खात्री आहे की सकलमचा सजग श्रोता मोबाईलचा विचारपूर्वक वापर करत असेल. आणि ज्यांनी अजून सुरू केलं नाही त्यांच्या फीड मधला हा व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियाचा कमी वापर करा सांगणारा संकेत आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचंय? आजच तुमचे अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा. झोपण्यापूर्वी 2 तास फोन बाजूलाच ठेवा. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही तंत्रज्ञान वापरत नसाल तर तंत्रज्ञान तुम्हाला वापरतंय. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाच म्हणजे सकलमला सबस्क्राईब करा.